नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी बद्दल नेमकी काय चर्चा सध्या सुरू आहे ही सर्व माहिती मिळून जाईल. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये दरवर्षी ई-के-वाय-सी करण्याचे सांगण्यात आलेले आहे. परंतु अद्याप या वर्षीची ई-के-वाय-सी चालू झालेली नाही. जून आणि जुलैमध्येच ई-के-वाय-सी चालू होणार होती असे सांगण्यात आले होते. परंतु आज ऑगस्ट महिना अर्धा झालेला आहे, तरी देखील ई-के-वाय-सी चालू झालेली नाही. परंतु मित्रांनो, YouTubeवर असे बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत की ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे ई-के-वाय-सी बद्दल सांगण्यात आलेले आहे. मित्रांनो, नेमकी ही ई-के-वाय-सी लाडक्या बहिणीची आहे का अजून कोणती आहे हेच आपण आज पाहणार आहोत. बरेचसे प्रेक्षक याच संभ्रममध्ये आहेत की ही लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी आहे का? मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचे एक आय-डी एक पोर्टल अंतर्गत महासारथी महा-आय-डी काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नेमकी ही महासारथी महा-आय-डी काय आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये देखील दिलेली आहे. परंतु मित्रांनो, जेव्हा तुम्ही महासारथी महा-आय-डी तयार करता, तयार केल्याच्या नंतर लॉग इन करण्यात येते. त्यावेळी लॉग इन केल्याच्या नंतर डॅशबोर्डमध्ये तुम्हाला ही माहिती मिळून जाईल, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेची माहिती दिलेली आहे. आणि त्यामध्येच मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी बद्दल त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे. नेमकी ही खरीच लाडक्या बहिणीच्या ई-के-वाय-सी बद्दल आहे का कोणती ई-के-वाय-सी आहे हे अजून सर्वजण संभ्रमामध्ये आहेत. तेथे ई-के-वाय-सीची जे एक्सपायरी डेट आहे किंवा तुम्ही टिल किती तारखेपर्यंत ई-के-वाय-सी तुम्ही करू शकता, पुढची ई-के-वाय-सीची डेट काय आहे हे त्यामध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही हे स्क्रीनवर पाहू शकता. मित्रांनो, नेमकी ही के-वाय-सी लाडक्या बहिणीचीच आहे का? तर हे अजून संभ्रम आहे मित्रांनो. कारण की शासनाने कोणत्याच प्रकारचा जी-आर काढलेला नाही की लाडक्या बहिणीची के-वाय-सी ही महा-आय-डी द्वारे तयार करून घेत आहे. परंतु मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट अशी देखील आहे की महाराष्ट्र शासन एका अशा तयारीमध्ये आहे की सर्व योजनांची माहिती एका आय-डी मध्ये साठवून तेथूनच माहिती गोळा करायची आहे. हा मित्रांनो, जसे की समाज कल्याण योजना असतील किंवा मग पी-एम किसान योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, निराधार पेन्शन योजना असेल किंवा अजून बालकल्याण विभागाच्या योजना असतील, या सर्व काही ज्या योजना महाराष्ट्र शासन राबवते, या योजनांची माहिती फक्त एका महा-आय-डी मध्ये मिळणार आहे. या तयारीत शासन आहे मित्रांनो. आणि यामध्येच ही ई-के-वाय-सी त्यांनी दिलेली आहे. परंतु मित्रांनो, एक स्पष्ट सांगतो की ही ई-के-वाय-सी लाडक्या बहिणीची नाही आहे. कारण ती त्यामध्ये असे कुठे देखील स्पष्ट केलेले नाही की ही ई-के-वाय-सी लाडक्या बहीण योजनेची आहे. त्यामुळे YouTubeवरील जे व्हिडिओ येत आहेत त्यामध्ये विश्वास न ठेवता जेव्हा जी-आर शासन काढेल की ई-के-वाय-सी करायला सुरुवात करा, त्यावेळेस आपल्याला ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. तात्पुरती तुम्ही महा-आय-डी नक्कीच काढू शकता मित्रांनो, की किंवा ही महा-आय-डी तुम्हाला काढणे आवश्यकच असणार आहे. कारण इथून पुढे जे योजना येतील किंवा ज्या मागच्या योजनांचा तुम्हाला लाभ जर घ्यायचा असेल, तर ही महा-आय-डी काढणे आवश्यकच असणार आहे मित्रांनो. महा-आय-डी कशाप्रकारे तुम्ही काढू शकता याआधी देखील आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मित्रांनो. एकदम सोप्या पद्धतीत ही महा-आय-डी काढायची आहे. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहीत होईल आणि ते देखील संभ्रमामध्ये राहणार नाहीत की नेमकी ई-के-वाय-सी लाडक्या बहिणीची सुरू झालेली आहे का? किंवा लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी म्हणजेच महा-आय-डीची ई-के-वाय-सी आहे का? तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती मिळेल. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.